नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या सेशनमध्ये. आपण लास्ट सेशनला एक्सरसाइज 1.3 बघत होतो आणि त्याच्यामध्ये आपण इम्प्लिसिट फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह्ज बघतोय. लास्ट सेशनला आपण इम्प्लिसिट फंक्शनचेच डेरिव्हेटिव्ह बघत होतो. ह्या सेशनला पण आपण त्यातलेच काही प्रॉब्लेम राहिलेले कंटिन्यू करणार आहोत. ओके, सो एक्सरसाइज 1.3 अँड नाव वी विल कंटिन्यू विथ क्वेश्चन नंबर 4 from exercise 1.3. So I have question 4. Question 4 काय आहे बघा. So if x raised to 7 into y raised to 5 is equal to x plus y raised to 12, then prove that dy over dx is equal to y upon x. ओके, सो फंक्शन इम्प्लिसिटच आहे, पण ह्याच्यामध्ये आता त्यांनी आणखीन काय वाढवलं, दॅट वी हॅव टू प्रूव्ह समथिंग. म्हणजे फक्त dy बाय dx काढ असं नाहीये. dy बाय dx तर काढायचं आहेच, पण त्याच्या पुढे जाऊन तुमचा dy बाय dx नकोय त्यांना, तर त्यांना हे प्रूव्ह करून द्यायचं आहे की ह्या dy बाय dx ची व्हॅल्यू y बाय x असते. म्हणजे आता आपल्याला फक्त dy बाय dx काढून थांबायचं नाही, तर त्याच्या पुढे हे आन्सर येईपर्यंत सॉल्व करायचं. ओके, प्रूव्ह दॅट म्हणजे वेगळं काही नसतं, प्रोसिजर तीच, फक्त तुमचं आन्सर आलं ना dy बाय dx की त्याच्या पुढे जे त्यांनी दिले तिथपर्यंत रिड्यूस करायचं, तिथपर्यंत कॅल्क्युलेशन्स करत यायचं. ठीक आहे, सो आपल्या प्रोसिजरमध्ये कुठेही चेंज होणार नाही, प्रोसिजर तीच. So consider x raised to 7 y raised to 5 is equal to x plus y raised to 12. So differentiate with respect to x. त्याला काय पर्याय नाही दुसरा, कारण तुम्ही ते सेपरेट करू शकत नाही. सो दॅट इम्प्लाइज इकडं मल्टिप्लिकेशन रूल, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डी बाय डी एक्स ऑफ सेकंड plus second function as it is d by dx of first, that is equal to x plus y raised to 12 चा डेरिव्हेटिव्ह. आता x plus y raised to 12 चा डेरिव्हेटिव्ह कसा, पहिल्यांदा फंक्शन रेस टू 12 आहे म्हणजे x raised to 12 चा, सो x raised to n चा डेरिव्हेटिव्ह 12 x plus y raised to 11 into d by dx of x plus y. Okay, so that implies x raised to 7 as it is, y raised to 5 चा डेरिव्हेटिव्ह. सो पहिल्यांदा x raised to n परत म्हणजे y raised to 5 चा डेरिव्हेटिव्ह, यू हॅव 5y raised to 4 into y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx प्लस y raised to 5 as it is, x raised to 7 चा डेरिव्हेटिव्ह 7x raised to 6 into x चा डेरिव्हेटिव्ह 1, that is equal to 12x plus y raised to 11 into bracket. आता x plus y चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, ॲडिशन आहे, दोघांचं सेपरेट घ्या, 1 plus dy by. आता सगळे ब्रॅकेट सोडून घेऊया. सो दॅट इम्प्लाइज काय आलं इथं, 5x raised to 7 y raised to 4 dy by dx plus 7x raised to 6 y raised to 5, that is equal to, आतमध्ये मल्टिप्लाय करा, 12x plus y raised to 11 into 1 प्लस ह्यानी परत ह्याला 12x plus y raised to 11 dy by dx. सगळे ब्रॅकेट्स निघाले. आता सगळे ब्रॅकेट्स निघाले की काय करायचं, आपली पुढची स्टेप dy by dx एका साईडला कलेक्ट करायचे. सो इथं dy by dx आहे आणि ह्या साईडला dy by dx आहे. मग आपण लेफ्ट हँड साईडला घेतो, सो हे मी पलीकडे घेऊन जातो, मायनस होईल आणि हा प्लस इकडे घेऊन येतो. सो काय मिळेल, 5
x raised to 7 y raised to 4 dy by dx. पुढं minus 12 x plus y raised to 11 dy by dx is equal to 12 x plus y raised to 11 minus 7 x raised to 6 y raised to 5. Now we will take dy by dx common. आतमध्ये काय आलं 5x raised to 7 y raised to 4 minus 12 x plus y raised to 11 and that is equal to 12 x plus y raised to 11 minus 7 x raised to 6 y raised to 5. So finally dy by dx is 12 x plus y raised to 11 minus 7 x raised to 6 y raised to 5 over 5 x raised to 7 y raised to 4 minus 12 x plus y raised to 11. आता इथं आपल्याला dy by dx is equal to y by x असं प्रूव्ह करायचं आहे. ओके, मग आता y by x प्रूव्ह करताना बघा इथं तुम्हाला कुठलीच टर्म मिळत नाही म्हणजे y by x आणि ह्याचा काही संबंध दिसत नाही, पण इथं x raised to 7 y raised to 5 आहे. त्यातलं इथं जर तुम्ही बघितलं इथं तर पॉवर 11 आहे, ती आपण काय करू शकत नाही. y raised to 5 आहे, इथं x raised to 6 आहे. समजा मी तिथं x raised to 7 आणलं तर मला हे डायरेक्ट लिहिता येईल ना. मग मी काय करतो वरती x ने मल्टिप्लाय करतो आणि खाली पण इथं x raised to 7 आहे, फक्त y raised to 5 पाहिजे, खाली y ने मल्टिप्लाय करतो. सो वरती x ने मल्टिप्लाय केले की खाली पण करावं लागेल आणि खाली y ने मल्टिप्लाय केले की वरती पण करावं लागेल. ओके, सो मी काय करतो मल्टिप्लाय न्यूमरेटर and denominator by xy. So what is dy by dx? That is equal to, आता मला जे पाहिजे त्यांनी आतमध्ये मल्टिप्लाय करतो, नको आहे ते तसंच ठेवतो. ओके, सो x पाहिजे म्हणून मी x ने आतमध्ये मल्टिप्लाय करतो, y बाहेर तसंच ठेवतो. सो y इंटू इथं काय आलं बघा 12x x प्लस y रेस टू 11 मायनस 7 x रेस टू 7 y रेस टू 5 डिवायडेड बाय खाली x तसंच आतमध्ये 5 x रेस टू 7 y रेस टू 5 मायनस 12y x प्लस y रेस टू 11. सो याचा बेनिफिट काय झाला आपल्याला, तर dy बाय dx इज इक्वल टू y इंटू 12x x plus y raised to 11 minus 7. Now what is x raised to 7 y raised to 5? It is x plus y raised to 12. So I have x plus y raised to 12 upon इथून x into 5 x raised to 7 y raised to 5 is x plus y raised to 12 minus 12y x plus y raised to 11. इथं आपण काय करू शकत नाही. सो काय करता येईल बघा आता इथं dy बाय dx इज x प्लस y रेस टू 11 कॉमन निघेल वरून आणि डिनॉमिनेटर मधून. सो y इंटू एक्स प्लस वाय रेस टू 11 जर कॉमन घेतलं मी तर इथं काय झालं 12x मायनस इथून जर x प्लस वाय रेस टू 11 कॉमन घेतलं तर एक x प्लस वाय राहील. सो आय हॅव मायनस 7x प्लस वाय डिवायडेड बाय x इंटू खालून पण x प्लस वाय रेस टू 11 कॉमन आतमध्ये काय आलं 5x प्लस वाय मायनस 12y
सो x प्लस वाय रेस टू 11 ला x प्लस वाय रेस टू 11 कॅन्सल. सो dy बाय dx इज y इंटू आतमध्ये मल्टिप्लाय 12x मायनस 7x मायनस 7y ओव्हर x इंटू 5x प्लस 5y मायनस 12y. सो काय मिळालं तुम्हाला? dy बाय dx इज y इंटू 12 मायनस 7 5x मायनस 7y ओव्हर x इंटू इथं 5x तसंच 5y मायनस 12y मायनस 7y. 5x मायनस 7y ला 5x मायनस 7y कॅन्सल. सो dy बाय dx इज y बाय. So hence your proof. ओके. सो हे मी डायरेक्ट घेतलं. हेच प्रूफ आणखीन एका मेथडनी सोडवता येतं. मी मुद्दाम ती मेथड दिली नाही, ह्या मेथडनी दिलं कारण प्रॉब्लेम बघितल्या बरेचसे स्टुडंट्स असंच सुरू करतात. ओके. सो म्हणून मी हे ॲज इट इज घेतलं. आणखीन एक मेथड काय आहे तर इथं मल्टी पॉवर आहेत ना, सो यू कॅन टेक लॉगॅरिथम ऑन बोथ साईड. तुम्ही त्या पद्धतीनं पण सोडवू शकता. हा प्रॉब्लेम दोन्ही साईडला लॉग घेऊन पण सोडवता येईल. ह्याच्यापेक्षा कॅल्क्युलेशन थोडे कमी होतील त्याच्यामध्ये. पण मी ह्या पद्धतीने का दिला कारण जर एखाद्या विद्यार्थ्यांनी ॲज इट इज मल्टिप्लिकेशन केलं आणि ॲज इट इज डेरिव्हेटिव्स घेतले तर असं व्हायला नको की ह्या मेथडनी प्रॉब्लेमच सुटत नाही. ओके. म्हणून मी ही मेथड मुद्दाम दिली. दुसरी मेथड काय आहे मी सांगितलं की दोन्ही साईडला लॉग घ्या. यू हॅव लॉग ऑफ m इंटू n इज लॉग m प्लस लॉग n इज इक्वल टू लॉग m रेस टू n. एक्सपोनंट वापरा, डेरिव्हेटिव्स घ्या, डिरेक्टली आन्सर मिळेल. ह्याच्यापेक्षा 3-4 स्टेप्स अजून कमी येतील. हरकत नाही, त्या मेथडने तुम्ही ट्राय करून बघा. एक प्रॉब्लेम हा एकापेक्षा जास्त मेथडनी सोडवता येतो पण आन्सर त्याचं युनिक असतं. ओके. ही काळजी घ्यायची. म्हणून मी डायरेक्टली सोडवला, बाकी काही नाही. तुम्ही कुठल्याही मेथडनी सोडवा, आन्सर मॅथमॅटिकली करेक्ट असणं फार महत्त्वाचं आहे. ओके. पुढं अजून कुठला आला तर आपण लॉगनी पण सोडवून बघू, काय हरकत नाही. म्हणजे दोन्ही मेथड्स तुमच्याकडे असतील. नाव कन्सिडर नेक्स्ट क्वेश्चन. So question 4 मध्येच. Now we have if sec of x raised to 5 plus y raised to 5 over x raised to 5 minus y raised to 5 is equal to a square, then prove that dy by dx is y by x. सो dy by dx सेम आहे आपला प्रूफसाठी. ओके. फक्त मी फंक्शन्स बदलतोय. ओके. क्वेश्चन नंबर 4च आहे आपला हा. सो बघा प्रूफ. सो फर्स्टली आय विल कन्सिडर द गिवन क्वेश्चन दॅट इज sec ऑफ x raised to 5 plus y raised to 5 x raised to 5 minus y raised to 5 is equal to a square. सो मगाशी फक्त मल्टिप्लिकेशन पूर्ण अल्जेब्राइक फंक्शन्स होते. आता इथं ट्रिग्नॉमेट्रिक आले. आता इथं ट्रिग्नॉमेट्रिक आले म्हटल्यानंतर लगेच सेकचा डेरिव्हेटिव्ह घेऊन परत इथं u अपॉन v वगैरे घ्यायचं नाही. इथं तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर RHSला a स्क्वेअर आहे. अँड व्हॉट इज a? कॉन्स्टंट आहे. कारण फंक्शन फक्त y आणि x आहे. त्याचा बेनिफिट करून घ्यायचा. म्हणजे काय करायचं तर सेक मी पलीकडे घेऊन जाता येईल, आपल्याला काय प्रॉब्लेम नाही. सो मी सेक पलीकडे घेऊन जातो. ह्या साईडला सेक आहे. सो इफ आय मल्टिप्लाय बोथ साइड बाय सेक इनवर्स तर सेक इनवर्स ऑफ सेक थिटा इज थिटा आणि इकडे सेक इनवर्स येईल. सो व्हॉट आय हॅव इज एक्स रेस टू 5 प्लस वाय रेस टू 5 एक्स रेस टू 5 मायनस वाय रेस टू 5 इज sec inverse a square. Now as a square is constant, sec inverse a square is also constant.
आता इथं तुम्ही डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेतलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही, पण नुसतं फाईंड dy/dx असतं तर ठीक होतं. जर तुम्ही इथं डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेतला तर u/v वापरावा लागतो. आणि मी डेरिव्हेटिव्हमध्ये पुढं पण आपल्याला अशा टाईपचे प्रॉब्लेम्स अजून आहेत, आत्ता पण आहेत. मी कायम सांगतो की चूज मल्टिप्लिकेशन इन्स्टेड ऑफ डिव्हिजन. शक्यतो डिव्हिजन करायला जायचं नाही, आणि त्यात जर प्रूफ असेल तर फार टाळायचं. ऑप्शनच नसेल तर करावाच लागेल. पण जर तुम्हाला ऑप्शन्स मिळत असतील तर डिव्हिजन शक्यतो टाळा, कारण प्रूफ मिळत नाही मग. ओके, आणि मिळालं तर मग त्याच्या स्टेप्स खूप वाढतात. मग त्याच्याऐवजी काय करायचं, चूज मल्टिप्लिकेशन. मग इथं मी u/v ऐवजी हा इकडं आणू शकतो, माझा डिनॉमिनेटरच निघून जाईल ना. सो आय हॅव x⁵u प्लस y⁵u इज sec inverse a² इंटू x⁵u मायनस y⁵. ब्रॅकेट सोडून देतो सगळे, बघा काय मिळतंय. x⁵u प्लस y⁵u इज sec inverse a² x⁵u मायनस sec inverse a² y⁵. आतमध्ये मल्टिप्लाय केलं. तुम्ही जर बघितलं तर x⁵5 च्या 2 टर्म्स आहेत, y⁵5 च्या 2 टर्म्स आहेत. सो मी हा x⁵5 ह्या साईडला घेऊन येतो आणि हा y⁵5 पलीकडे पाठवतो. सेम टर्म्स कलेक्ट करू आपण. सो व्हॉट आय हॅव, x⁵5 हा इकडं आला मायनस x⁵5 sec inverse a² इज इक्वल टू मायनस sec inverse a² y⁵5 मायनस y⁵5. ह्याचा बेनिफिट काय मिळाला आपल्याला, तर ह्याचा बेनिफिट असा मिळाला की इथून x⁵5 कॉमन निघेल. आतमध्ये काय राहील, 1 मायनस sec inverse a² अँड दॅट इज इक्वल टू RHS मधून काय कॉमन निघेल, y⁵5. आतमध्ये काय राहील, मायनस sec inverse a² मायनस 1. ओके, सो मी हे पलीकडे घेऊन जातो. सो दॅट इम्प्लाइज x⁵5 इंटू ब्रॅकेट 1 मायनस sec inverse a² अपॉन हे पलीकडं मायनस 1 मायनस sec inverse a² इज इक्वल टू राईट हँड साईडला काय राहिलं, फक्त y⁵5. बघा सिम्प्लिफाय कसं होतं ते. सो मी y⁵5 लेफ्ट हँड साईडला लिहितो इज इक्वल टू, हे पूर्ण कॉन्स्टंट आहे ना, 1 sec inverse a² मायनस 1 मायनस sec inverse a², एकाच ब्रॅकेटमध्ये लिहितो मी. 1 मायनस sec inverse a² अपॉन मायनस 1 मायनस sec inverse a² x⁵5. सो हा जो आहे दिस इज अ कॉन्स्टंट. मग हा जो पूर्ण कॉन्स्टंट आहे ना, त्याला मी काय करतो, एक नवीन नोटेशन देतो. आय विल कॉल दिस ॲज सपोज a इंटू x⁵5 where a is equal to 1 minus sec inverse a² upon minus 1 minus sec inverse a². कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटला आपण काही नोटेशन देऊ शकतो. ओके, एकाच्या ऐवजी दुसरा. बघा एवढा मोठा प्रॉब्लेम एवढ्यात सिम्प्लिफाय झाला, रिड्यूस झाला. कशामुळं, फक्त हे केल्यामुळं. हे जर तुम्ही डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढत बसला असता तर अजून आपण डेरिव्हेटिव्ह घेत असतो. आता एकदम सिंपल फॉर्म आला, घ्या डेरिव्हेटिव्ह. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. y⁵5 चं डेरिव्हेटिव्ह 5y⁴ y चं dy/dx. a तसाच x⁵5 चं 5x⁵. आपल्याला dy/dx इज इक्वल टू प्रूव्ह करायचं आहे ना. सो व्हॉट इज अ dy/dx, दॅट इज इक्वल टू, पलीकडे डिवाइड करून घ्या dy/dx नी. सो व्हॉट आय हॅव, a इंटू 5x⁴ अपॉन 5y⁴. आता याच्यामध्ये आपल्याला a नको आहे. ओके,
बघूया मग काय करता येईल. 5 ला 5 तरी कॅन्सल होईल. सो दॅट इम्प्लाइज dy बाय dx इज a इंटू एक्स रेस टू 4 अपॉन वाय रेस टू 4. इथंपर्यंत आलो आपण. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे y बाय एक्स. आता ह्याच्यामध्ये y बाय एक्स साठी इथं a आपण घेतलाय. मग a ची व्हॅल्यू इथून काढता येईल. ह्याला मी इक्वेशन 1 म्हणतो. सो इक्वेशन 1 वरून a ची व्हॅल्यू काय मिळेल. हा एक्स रेस टू 5 इकडे घ्या. y रेस टू 5 अपॉन एक्स रेस टू 5. ओके. सो व्हॉट आय हॅव dy बाय dx इज a च्या जागी मी काय टाकणार y रेस टू 5 अपॉन एक्स रेस टू 5 इंटू एक्स रेस टू 4 अपॉन y रेस टू 4. तसंच रिझन फ्रॉम इक्वेशन 1. ओके. हा पार्ट कळालाय. इक्वेशन 1 वरून मी a काढला. एक्स रेस टू 5 इकडे येईल. सो व्हॉट इज dy ओव्हर dx इन दॅट केस. सो dy ओव्हर dx इज इथं एक्स रेस टू 4 ला एक्स रेस टू 4 कॅन्सल. y रेस टू 4 ला y रेस टू 4 कॅन्सल. व्हॉट इज रिमेनिंग इज y बाय एक्स. हेन्स युअर प्रूफ. ओके. सो अशा पद्धतीनं आपण हे प्रूव्ह करणार. म्हणजे डेरिव्हेटिव्ह मला फार अवघड घ्यावा लागला नाही. डेरिव्हेटिव्हला मला त्रास झाला नाही. फक्त सिम्प्लिफिकेशनला थोडाफार होतो. तो होणार. पण डेरिव्हेटिव्हपेक्षा सिम्प्लिफिकेशन करून डेरिव्हेटिव्ह घेणं कधीही प्रेफर करायचं. u अपॉन v घ्यायचा नाही शक्यतो म्हणजे जर ऑप्शन नसेल तरच. जर ऑप्शन असेल तर u इंटू v ला जायचं. ओके. आता मी इथं ट्रिग्नॉमेट्रीच्या ऐवजी वेगळं काहीतरी फंक्शन घेतो. समजा सपोज आय हॅव e रेस टू एक्स रेस टू 7 मायनस y रेस टू 7 अपॉन एक्स रेस टू 7 प्लस y रेस टू 7 इज इक्वल टू a. प्रूफ हेच. आता ह्याच्यामध्ये पण काही वेगळं नाही. जसं मी आता प्रूव्ह केलं तसंच, फक्त थोडं सिम्प्लिफिकेशन आहे म्हणून मुद्दाम हा मी प्रॉब्लेम घेतला. सो वी हॅव अ प्रूफ. So consider e raised to x raised to 7 minus y raised to 7 over x raised to 7 plus y raised to 7 is equal to a. एक्सपोनेन्शियलचा डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्यायचा नाही. ई पलीकडे जातो. ई राईट हँड साईडला जाताना काय जाईल अपॉन x raised to 7 plus y raised to 7 is equal to log a. परत डिव्हिजन करायचं नाही. लॉग पलीकडं एक्स रेस टू 7 मायनस वाय रेस टू 7 इज इक्वल टू लॉग ए इंटू एक्स रेस टू 7 प्लस वाय रेस टू 7. परत लॉग एने आतमध्ये मल्टिप्लाय. सो एक्स रेस टू 7 मायनस वाय रेस टू 7 इज एक्स रेस टू 7 लॉग ए प्लस वाय रेस टू 7 लॉग ए. परत सेम टर्म्स एकत्र. इकडे एक्सची आणा किंवा इकडे वायची आणा. कशी. मी आता इकडे एक्सची आणतो आणि वाय पलीकडे घेऊन जातो. सो एक्स रेस टू 7 हा इकडं आला मायनस एक्स रेस टू 7 लॉग ए इज इक्वल टू वाय रेस टू 7 लॉग ए मायनस पलीकडे गेला प्लस वाय रेस टू 7. साईन फक्त व्यवस्थित बघायच्या. ओके. साईनमध्ये गडबड करायची नाही. सो इथून एक्स रेस टू 7 कॉमन. आतमध्ये काय आलं 1 मायनस लॉग ए. इथून वाय रेस टू 7 कॉमन. आतमध्ये काय आलं 1 प्लस लॉग ए. बघा मागचा प्रॉब्लेम जर तुम्ही बघितला तर तसंच सेम येते. ही पलीकडे घेतो. सो दॅट इम्प्लाइज एक्स रेस टू 7 इंटू 1 मायनस लॉग ए अपॉन 1 प्लस लॉग ए.
is equal to y raised to 7. So what is y raised to 7? It is 1 minus log a upon 1 plus log a is into x raised to 7. One constant, log a constant, one constant, log a constant. So that implies y raised to 7 is capital A into x raised to 7, where a is equal to 1 minus log a upon 1 plus log a. And I'll call this as equation 1. मगाशी म्हटलं होतं आपण. Now you can differentiate. So differentiate with respect to x. काय मिळेल? y raised to 7 चा डेरिव्हेटिव्ह 7y raised to 6 dy by dx. a तसाच 7x raised to 6, x चा डेरिव्हेटिव्ह 1. So what is dy by dx? It is a 7x raised to 6 over 7y raised to 6. So that implies dy by dx is a into 7 ला 7 cancel x raised to 6 upon y raised to 6. a ची व्हॅल्यू इक्वेशन 1 वरून काढा, y raised to 7 upon x raised to 7. So what is dy by dx? y raised to 7 upon x raised to 7 into x raised to 6 upon y raised to 6. So that implies what is dy by dx? y raised to 6 ला y raised to 6 cancel, x raised to 6 ला x raised to 6 cancel, y by. Hence proof. So अशा पद्धतीनं आपण प्रूव्ह करणार. मी मगाशी सेक घेतलं होतं, आता काय घेतलं? लॉग घेतलं, ई घेतलं. सो फंक्शन काही असू द्या, काही फरक पडत नाही. ट्रिग्नॉमेट्रिक असो, एक्सपोनेन्शियल असो, लॉगॅरिथमिक असो, काही असलं तरी राईट हँड साईडला कॉन्स्टंट दिसला की पलीकडे घ्यायचा, मल्टिप्लिकेशन डिव्हिजनला मल्टिप्लिकेशनमध्ये कन्वर्ट करायचं, टर्म सेपरेट करायच्या, कॉन्स्टंट एकत्र घ्यायचे, त्याला वेगळं नाव द्यायचं, म्हणजे डेरिव्हेटिव्ह घ्यायला त्रास होत नाही आपल्याला. ओके, सो दॅट इज हाऊ वी कॅन सॉल्व दी डेरिव्हेटिव्ज ऑफ इम्प्लिसिट फंक्शन. हा जो क्वेश्चन नंबर 4 होता, ह्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 3च्या थोडं पुढं आपण गेलो होतो की आपण प्रूफ बघितलंय. आता ह्याच्यानंतर आणखीन थोडंफार आणखीन वेगळे प्रूफ असतील. इथं dy बाय dx आपण आत्ताच्या केसमध्ये सगळीकडे y बाय x प्रूव्ह केलं, कदाचित नंतर वेगळा पण असेल, तो पण बघूया. ओके, सो ह्या सेशनला आपण थांबूया इथं. नेक्स्ट सेशनला एक्सरसाइज 1.3 मधले जे काय राहिलेले क्वेश्चन्स असतील ते आपण कंटिन्यू करू. ओके, सो टिल थँक्यू.